या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सुमित ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुमित मॅन ऑफ द मॅच साठी या सुमित आपण मॅन ऑफ द मॅच देतो. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर यायचंय जिथं मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. यतीनजी मराठे सरांचा या ठिकाणी नक्कीच आगमन झालंय. वेलकम करतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि चंदन दुबे सर आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. फर्स्ट मॅन ऑफ मॅचची मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय सुमित ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जिथे आपल्याला पाहायला मिळतंय एकाखाली सर पाहिलं तर या टुर्नामेंटची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते सुमित दादा प्रतिष्ठान. आणि SG बॅट्स आपण पाहतोय जी प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचला आपण SG बॅट कडून बॅट दिली जाते. हे प्रथमच होतंय मी म्हणेन, कारण की आपण पालघर जिल्ह्यामध्ये एवढा वर्ष टुर्नामेंट खेळलो परंतु मॅन ऑफ द मॅच साठी बॅट अजूनपर्यंत कोणत्याही आयोजकाने दिली नव्हती. ती बॅट आज या ठिकाणी आपण पाहतोय सुमितला देणार आहोत, ट्रॉफी देणार आहोत. त्याचप्रमाणे एक कॅप असतील ती देखील आपण पाहतोय विराटची कॅप या ठिकाणी नक्कीच दिली जाईल. तुषारजी मोरे यांच्याकडून आपण पाहतोय ही कॅप. त्याचप्रमाणे टी शर्ट जो आहे PN स्पोर्ट्स कडून टी शर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आज मॅन ऑफ द मॅच जी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सुमित. वाव, खूप चांगलं दृश्य अगदी मुख्य मंचावर. सुमित कैसा लग रहा है आज फर्स्ट मैच के मैन ऑफ द मैच? जिस तरह से मैच थोड़ी सी फंसी थी, आखिरी ओवर चल रही थी, आखिरी ओवर में स्ट्राइक पे थे, क्या मन में आया था? बाउंड्री मार के मैच जिता रहा था. जस्ट बाउंड्री मार के. जिस तरह से अमन आज खेले थे, अमन को आज बैट अमन की लग नहीं रही थी लेकिन तुम्हारी बैट लगी. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? अच्छा खेल रहा था, सिंगल कंटिन्यू रखा इसलिए जीत गए. आज फर्स्ट मैन ऑफ द मैच में आपको बैट मिल रहा है. कहीं भी ये नज़ारा नहीं देखने को मिला था लेकिन इस टूर्नामेंट में आपको बैट मिला है, क्या कहना चाहोगे? ये टूर्नामेंट बहुत ही भारी है. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. ये टूर्नामेंट बहुत ही भारी आहे. हा शेवटचा शब्द खूप काही सांगून गेला. मी म्हणेन या टुर्नामेंटचा फर्स्ट मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाला सुमित. तिथे आता मात्र होते सुरुवात. एका बाजूला जर पाहिलं तर V2 पॅराडाईज टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच रत्नदीप वेवूर संघ एका बाजूला सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे आणि मॅन ऑफ द मॅचचा जो टी शर्ट तुम्हाला दिलेला आहे तो पुढच्या मॅच साठी तुम्हाला तो आतमध्ये परिधान करून उतरायचा आहे. अनुज मोरे सर आपल्याला यानंतरचा नक्कीच समालोचन या ठिकाणी ऐकवतील. खास करून आज जर पाहिलं तर बदलापूरहून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा आम्ही वेलकम करतोय आणि मी त्यांना माईक हँडओव्हर करतोय. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच. करताना संतोषजी पाटील सर आणि उत्कर्ष पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आणि सुरुवात आपण जरूर करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणराला वंदन करून आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून
आणि या गावदेवी मातेसमोर नतमस्तक करून मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे बदलापूर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम ऑल ऑफ यू. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहतात अनुभवतात पालघर चषक 2026 हे थरार आणि संपूर्ण पालघरकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा. जाव्या मैदानाच्या दिशेने एक चांगली मॅच आता तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक आणि आज भव्य दिव्य क्रीडांगण भरलंय सजलंय. प्रत्येक प्रेक्षक आज थांबलेत, प्रत्येक मान्यवर थांबलेत, कारण की स्पर्धा आपल्या हक्काची. पर्व पहिलाय परंतु वाटणार नाही पर्व पहिलंय. सातत्याने कित्येक वर्ष ही स्पर्धा चालू आहे. असंच हे दृश्य तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. जाव्या मैदानाच्या दिशेने ऑनगोईंग मॅच जिथे चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळते. आजच्या दिवसातील आजच्या रात्रकालीन स्पर्धेमध्ये दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये फाईट करत असताना एका बाजूला पॅराडाईज आणि त्याच्या अगेन्स्ट रत्नदीप युवराज संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. दोन्ही टीम्स इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. GNCC टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. GNCC टीमचे कॅप्टन आप संपर्क साधिए प्लीज. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती विशाल ओव्हर नंबर 1. पुढचा बॉल यावेळी सबमरीन डिलिव्हरी. चांगला बॅकअप तर गेला तिथे. मागे देखील फिल्डिंग चांगली आहे. आज भरपूर अशी चांगली स्पर्धा आहे. पालघर चषक 2026 थरार आहे आणि 4 दिवस करताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये दिवस रात्र कालीन ही स्पर्धा आहे. प्रत्येक अगदी आपण जर पाहिलं तर मनामध्ये राज्य करेल अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि नेहमीच सातत्यानं आतापासून ह्या स्पर्धेची चर्चा नक्कीच अखंड महाराष्ट्रभर राहील. सराच्या दिशेने यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार आणि धावा मिळतात 4 चौकार. एक ओव्हर जरूर कंप्लीट झालाय आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 1चा खेळ कंप्लीट होतोय आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकतात. सरळच्या दिशेने जिथे आपण पाहिला अगदी कन्वर्ट केलं लो फुलटॉस मध्ये सरळ बॅट इथे स्विंग आणि अखेर बॉल सीमा पार. चौकार आलाय. ओव्हर नंबर 1चा खेळ कंप्लीट आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल. रत्नदीप वेवूर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता टीम पॅराडाईज संघानं. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट आणि इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी. चांगली संकल्पना पाहायला मिळते. खरं आता या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर चर्चा करू, कारण की 4 रात्र या स्पर्धेमध्ये जरूर प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये मन लागणार आहेत, कारण की प्रत्येक लांबून लांबून स्पर्धा घेतील. तदनंतर आपण पाहिलं प्रेक्षक मान्यवर सर्व काही पाहायला मिळेल आणि जरूर चर्चा करू. एक अंडर द फ्लड लाईट्स क्रिकेट एक वेगळा अनुभव आहे, कारण की प्रथमच कधी तुम्ही पालघरमध्ये मोठमोठ्या स्पर्धा जरूर पाहत असतात, परंतु एक टॉप क्लास स्पर्धा कशी असते त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला जरूर पाहायला मिळतो आपल्या समोर आहे. कारण की एवढी मोठी स्पर्धा त्याच्यामध्ये तुम्ही पाहायला मिळेल. हे लज ग्रीन आउटफील्ड आहे, त्याच्यामध्ये LED स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. बाउंड्री लाईनवरती स्क्रीन आहे. प्रेक्षकांसाठी खास करून बसण्याची व्यवस्था, जे पवेलियन तुम्हाला खेळाडू कक्ष पाहायला मिळतो. स्टँड्स आहेत, जे जुने सांगते खेळाडू ज्या नावाने सातत्याने चर्चा ठेवली आहे पालघरची, त्याच नावाने एक त्यांना उजाळा देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक एक वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला रेफ्रिजरेटर देखील पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये सर्व ड्रिंक्स खेळाडूंसाठी ही सुविधा आहे. आणि पहिल्यांदाच पालघरमध्ये आपण पाहतो तब्बल 6 कॅमेरा सहित ही स्पर्धा जरूर पाहायला मिळते आणि त्याचे प्रॉपर रायटर आपण पाहतो ऑन स्क्रीन जरूर तुम्हाला पाहायला मिळालं होते तिथे आपल्याला पाहायला मिळतील. जरूर पाटील नेटवर्क संपूर्ण पालघर ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचवलंय आणि अखंड भारतभर आज प्रत्येक ही स्पर्धा प्रत्येक घरोघरात पोहोचवली जाते. या पाटील नेटवर्क त्यांच्या माध्यमातून गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीथ वाक्य आहे आणि त्याच्यावरती सातत्याने कायम असलेली टीम. हो, इथे बैठक स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साईडला टर्न तर केलाय. एक सिंगल इथे जरूर मिळेल. चर्चा तर होत राहील. 4 दिवस करताना ही स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे आणि आपल्या हक्काची आपुलकीची स्पर्धा आहे, त्यामुळे चर्चा तर होत राहील या स्पर्धेविषयी. परंतु आपण जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे चांगली लढत चालू आहे. ओव्हर नंबर 2चा काही प्रगतीपथावरती आहे. 4 बॉल आपण पाहतोय, धावफलक 10. पुढचा बॉल आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने. थ्रो थोडासा चुकीचा, परंतु हरकत नाहीये. इथे एक सिंगल जरूर मिळेल. धावफलक जम पोहोचेल 11 धावसंख्येवरती. डबल डिजिट मध्ये धावफलक आहे. 1 और 1 11. 11 ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो आता साहिलात. नॉन स्ट्राईक एंडवरती सनी ही जोडी आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. क्या बात आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं कंप्लीट झालंय आणि फक्त इथे आपण जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज रियान यांनी. कौतुक करावं लागेल. जितेश भोईर बाबू यांचं मात्र इथे आगमन झालं. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. न्यू प्रभात डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आणि प्रणयजी मोरे
हेही देखील इथे दाखल झालेत. त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या या व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ओव्हर नंबर 2 स्कोर कार्डवरती आपण जो लक्ष दिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 5 धावा खर्च केल्या. टोटल रन आपल्याला इक्वेशन जरूर पाहायला मिळतात. ओफोर्डचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 विशाल पुन्हा एकदा इंडिव्हिज्युअल आपण पाहतोय. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी आलेत. संघासाठी आपण पाहतोय नक्कीच तिसरं षटक आहे आणि वैयक्तिक पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. आता काय अलगलगतं प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये स्पर्धा होते. टॉप क्लासच्या स्पर्धेचं नियोजन स्वर्गीय सुमित दादा यांचा खरंच आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा. बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडवा बॅटने होता परंतु इथे आपण पाहतोय एक सिंगल जरूर मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. टोटल आज आपण जर पाहिलं तर 16 संघ इन ऍक्शन मध्ये खेळतील. त्याच्यामध्ये 4 संघ जर आज क्वालिफाय होताना तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहेत आणि आज खेळताना 4 संघ कुठले असतील ते तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या रात्रकालीन स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते ऑन साईडला मिड विकेटला परंतु थ्रो केलाय आणि अखेर इथे धावफलक सिंगलनी जरूर वाढतोय. धावफलक ग्राफ आपण पाहिलं तर 13 धावसंख्येवरती. सेन्सिबल क्रिकेट चालू आहे. सिंगल डबल हे चालू आहे सध्याच्या घडीला मैदानात. जातमध्ये बुनबुनचे सागर बनताय, थेंबे थेंबे तळे साचे हेच मैदानात जातमध्ये पाहायला मिळतोय. इथे ब्लॉक होलचा बॉल प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी आहे. बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. हीच कला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना टप्पा फार महत्वाचा असतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय क्रिकेट केलाय. मागे आपण पाहिलं तर बॅकफुटला पंच. इथे एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंदशेष. पालघर चषक 2026 ही चर्चा प्रत्येक कानाकोपऱ्यात आज जाईल. आजपासून संपूर्ण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर जाणारच आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यात जाईल कारण की एवढी मोठी स्पर्धा प्रथमच या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील डॉट बॉलची सांगता. वा, कौतुक करावं लागेल विशालचं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात विशालनं. विशालमय कामगिरी केली आहे गोलंदाजी करत असताना. एका बाजूला आपण जर पाहिलं तर पॅराडाईजचा संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना रत्नदीप इन ऍक्शन मध्ये पाहायला जरूर मिळतो. दोन्ही गावांमध्ये हे फाईट एक बॅटल आहे आणि आता या मॅच मध्ये थोडंसं असं म्हणावं लागेल की लो स्कोरिंग ही मॅच होते की काय कारण की 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय म्हणजे 18 बॉल झालेत आणि 14 धावा फक्त धावफलकावरती आहेत. परंतु जमेची बाजू ही देखील आहे की बॅटिंग करत असताना एकही विकेट गेली नाहीये. म्हणजे ओपनिंग जोडी अजूनही मैदानात आहे. इथून कधी कलाटणी घेऊ शकते ही मॅच कारण की क्रिकेट आहे. अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आहे. एका ओव्हरमध्ये 30 धावा होऊ देखील शकतात तर एका ओव्हरमध्ये 3 धावा होऊ देखील शकतात. हे क्रिकेट आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लच ग्रीन आउटफील्ड आणि त्याच्यावरती ही क्रीडांगण करताना पाहायला मिळतोय. तिथे सजवण्यात आलं संपूर्ण अजून कमिटी हॅट्स ऑफ आहे. एवढी मोठी स्पर्धा त्याच्यामध्ये आयोजन आणि नियोजन जरूर चर्चा होईल संपूर्ण. करताना आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान यांचं कौतुक करावं लागेल आयोजन कमिटीचं कारण की त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. धावफलक आपण पाहतोय 14 या धावसंख्येवरती सिरावलाय. ओव्हर नंबर 4 बादल आलेत बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 14. काय गोलंदाजी राहिली आज बॉलिंग मार्कवरती. प्रत्येक गोलंदाजींनी लाजवाब कामगिरी हव्यामध्ये आणि इथे 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 22 लागतोय. पहिला फलंदाज होईल बाद. बॅक टू डकआउट. पहिला धक्का लागला यावेळेस बॅटिंग करत असताना आपण पाहतोय रत्नदीप वेवूर या संघाला. सनीला परतावं लागलंय. अगदी आपण जर पाहिलं तर आता प्रहार करायचा त्यांना देखील माहिती आहे. धावा कमी बनल्यात. इथून पुढे जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. आनंदजी राऊत साहेबांचं इथे पुन्हा एकदा आगमन होतंय. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम पालघर चषक सुमित दादा प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटकडे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. अनुज सर थँक्यू सो मच. आज भरपूर पाहुण्यांचे मांडे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल कारण की एवढी मोठी स्पर्धा आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात स्पर्धेची चर्चा आणि जरूर प्रत्येकाला हवीशी वाटणारी अशी स्पर्धा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करेल नेहमीच ही स्पर्धा. अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या पालघर जिल्ह्याने खऱ्या अर्थानं निर्मित केली आज या पर्व पहिल्यापासून आणि येणाऱ्या काळामध्ये भरपूर चर्चेत ही स्पर्धा जरूर राहील. पालघर चषक 2026. बॅकफुटला टर्न केला. फिल्डिंग क्या बात आहे. काय फिल्डिंग राहिली. वा, कौतुक करावं लागेल. खास करून पालघरमध्ये जेव्हा जेव्हा आपण येत असतो ना तेव्हा तेव्हा फिल्डिंग त्यासाठी ओळखलं जातंय पालघर आणि त्याच पद्धतीची फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर एकही धाव खर्च केली नाहीये.
एक विकेट आली आहे दुसऱ्या बॉलवरती आणि बॅक टू बॅक त्यानंतर डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस देखील येतोय डॉट. 5 बॉल डॉट आल्यात. काय गोलंदाजी राहिली आहे वा. बादलचं कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल आहे या स्पर्धेतील पहिलं मॅडन ओव्हर आपल्या नावावरती करेल का. शेवटचा बॉल यावेळेस हलक्या हाताने फक्त एक सिंगल आली आहे परंतु फक्त आणि फक्त बादलने एकच धाव खर्च केली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बादलसाठी. काय गोलंदाजी केली आहे वा. कौतुक करावं लागेल बादलचं. फक्त आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. 15 धावांवरती धावफलक जरूर स्थिरावला. याच एक वेगळी संकल्पना तुम्हाला जरूर पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. चला फिल्डिंग टीम आपला जर एक्स्ट्रा प्लेअर असेल तर तो पाणी घेऊन आतमध्ये जाऊ शकतो. ही विनंती आहे फिल्डिंग टीम. चार ओव्हरचा खेळ जरूर कंप्लीट झालाय. दोन्ही टीम चर्चा चालू आहे. डिस्कशन चालू आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण एनर्जी ड्रिंक्सची देखील या ठिकाणी सुविधा केलेली आहे. आपण ती एनर्जी ड्रिंक्स देखील घेऊ शकतायत. जर तुम्हाला हवं असेल तर फ्रीज आहे. फ्रीजमधून तुम्ही सर्व प्लेयर्स या ठिकाणी एनर्जी ड्रिंकचा नक्कीच आनंद घेऊ शकतायत. येस नक्कीच. ड्रिंक्स मध्ये आपण भरपूर ठिकाणी भरपूर स्पर्धेमध्ये पाहत असतो फक्त पाण्याची व्यवस्था असते परंतु इथे सर्व काही आहे. प्रत्येक अगदी आपण जर पाहिलं तर या फ्रीजमध्ये सर्व काही आहे. त्याच्यामध्ये ड्रिंक्स देखील आहे. त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स तुम्हाला पाहायला मिळतील जिथे एनर्जी ड्रिंक देखील आहे आणि वॉटर देखील आहे. सर्व काही या फ्रीजमध्ये. नक्कीच तुम्ही याचा आनंद घेऊ शकतात. एक चांगली स्पर्धा जरूर पाहायला मिळते. ही स्पर्धेमध्ये जरूर चर्चा होईल. ओव्हर नंबर आपण पाहतोय 4चा खेळ कंप्लीट झालाय. फक्त 15 धावा धावफलकावरती आहे. एक माफक लक्ष आहे परंतु क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं हे आपण नेहमी म्हणत असतो आणि आता देखील कदाचित यावेळेस चेंज होऊ शकतं. कलाटणी देऊ शकते ही मॅच. ओव्हर नंबर आपण पाहतोय 5चा खेळ. तौसीर आलेत ओव्हर नंबर 5 साठी. षटक क्रमांक 5 तुम्हाला पाहायला मिळत आहे. तौसीर बॉलिंग मार्क वरती आहेत. स्ट्राईक एंड वरती धीरू. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सिद्धार्थ आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर साहिल ही जोडी आहे. पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती येते विकेट. अजून एक धक्का लागत असताना बॅक टू बॅक विकेटचा सिलसिला जारी आहे आणि सतत ही आपल्याला विकेट पाहायला मिळते. धावा देखील होत नाहीये. थोडंसं बॅकफुटवरती हा संघ आहे. धावा देखील होत नाहीये. विकेट देखील जातात लगातार सलगचे आणि ते सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळतो. ते चित्र हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये. परंतु सलाम करावा लागेल टीम पॅराडाईज संघाला. काय कामगिरी केली प्रत्येक गोलंदाजांना वा. कौतुक करावं लागेल. परंतु आता संघर्ष मोठा आहे बॅटिंग करत असताना टीमचा. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून किमान 15 ते 20 धावा होणं गरजेचं आहे मैदानावरती. संघर्ष वाढला आता बॅटिंग करत असताना. धावा बनवायचा त्यांना देखील माहिती आहे कारण की प्रत्येक मॅच जिंकायचं आहे प्रत्येक टीमला. ओ इथे आपण पाहतोय क्लीन बोल्ड. रफ्तारनी गिरफ्तार केलाय आणि तो विकेटचं बटन. दांडीगुल लाकूड तोड गोलंदाजी मैदानात आतमध्ये. विकेटचं बटन. बॅक टू बॅक आपण पाहतोय जरूर 2 विकेट्स गेल्यात. ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आपल्या समोर आहे. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं मॅडन ओव्हर होता राहिली परंतु आता हे हॅट्रिक संपादित करेल का गोलंदाज तौसीर. बॅक टू बॅक 2 विकेट्स. पहिला बॉक्स आउट. त्यानंतर आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड आणि हा ऑन हॅट्रिक बॉल. हॅट्रिक वरती आहे. गोलंदाज तयार आहे. ऑन हॅट्रिक. ओ हलक्या हाताने आपण पाहतो सन्मान दिला या बॉलवरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचलाय ते म्हणजेच 16 धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. रिंकेश आलेत न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात 7 मध्ये. रिंकेश जिथे नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. थोडस आता तुम्हाला ते चुकी होताना पाहायला मिळते आणि अजून एक विकेट. विकेटचं बटन तुम्हाला फक्त पाहायला मिळतो. फक्त बॅट्समन येतात जातात हे चित्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आणि एक बॅटर दुसऱ्या बॅट्समनला सांगतोय तू चल मैं आया. हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. विकेटचं बटन फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय सनी आलेत मैदानाच्या आतमध्ये. रात्रकालीन ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते कारण की टॉप क्लास स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे जरूर पाहिलं जाईल कारण की आज पहिला दिवस आहे आणि पहिला पर्व आहे. त्याच्यावरती सर्वांनाच आहे गर्व. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे देखील सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला आणि ते एक सिंगल आली आहे. त्याच दरम्यान सुनीलजी कावळी साहेब आणि त्यांचे समवेत
अर्जुनजी गावंड साहेब यांचं इथे नक्कीच आगमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम या स्पर्धेमध्ये पालघर चषकामध्ये. अर्थानं पालघर चषक हे नावच चषकासारखे दिलंय. अगदी टॉप क्लास स्पर्धेचं आयोजन आणि जर तुम्हाला पाहायला मिळेल PN अर्थातच पाटील नेटवर्क त्याच्यावरती संपूर्ण ही स्पर्धा जरूर लाईव्ह कव्हर करण्यात येते. प्रत्येक घरोघरात पोहोचवली जाते. अगदी दृश्य पाहू शकतात. क्या बात आहे. हे संपूर्ण टीम जरूर वर्क करते. दृश्य तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण की क्वालिटी आहे, ही ओळख राहिली आहे हे संपूर्ण पाटील नेटवर्क या टीमची. आणि सर्वात प्रथम या पालघरमध्ये कोणी लाईव्ह वाहिनी सुरू केली असेल ती पाटील नेटवर्क केबल. आणि संपूर्ण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पालघरचा खेळाडू आज प्रसिद्ध काय ते कारण एकच आहे, पाटील नेटवर्क. पुन्हा एकदा पुढचा बॉल टप्पा पडला. तदनंतर अतिरिक्त बाउन्स. प्रत्येक गोलंदाज लाजवाब कामगिरी करतोय, कौतुक करावं लागेल. आणि प्रत्येक गोलंदाजांनी टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. शिवम आमच्या समेत जॉईन आहेत, ऑफिशियल स्कोरिंग करतात, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पुन्हा एकदा बॅकफुटला पंच केला. अजून एक सिंगल इथे मिळेल. समीर दादा देखील जर तुम्हाला पाहायला मिळतील ती लक्ष ठेवून आहेत. भरपूर मेहनत आहे, त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. कित्येक महिने चर्चा चालू होती या स्पर्धेची. पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटला आता देखील बॉल सोडला नाही. इथे देखील तुम्हाला पाहायला मिळेल अजून एक सिंगल आली आहे. 10 फलक जाऊन पोहोचले 20. या संपूर्ण इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर सिंगलच फक्त आल्यात. एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1 ते 2 एक्स्ट्रा आल्यात. आणि त्याच्या व्यतिरिक्त डबल नाही किंवा चौकार नाही. पहिला आपण जर पाहिलं तर जरूर पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता. 10 फलक 20 या धावसंख्येवरती. लोअर फुल टॉस बॅटर्स पासून दूर ठेवलाय. इथे डायरेक्ट हिट केलंय आणि तो विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. वाईट प्लस विकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि 10 फलक 21 21. वन 21 जावा 10 फलकावरती आहे. पूर्वार्धचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इनिंग नंबर 1. आज प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक स्टँड्समध्ये प्रेक्षक वर्ग आहे. आणि खरं आता क्रिकेटवरचं प्रेम आहे. प्रत्येकाला आवडेल क्रिकेट आहे आपण नेहमीच म्हणत असतो. आणि आज देखील प्रत्येक प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. लहान मुलांपासून प्रत्येक वरिष्ठ नागरिक या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी इथे उपस्थित झालेत. बरोबर एकदा आपण पाहतो इथं देखील तुम्हाला पाहायला मिळेल सिंगल आली आहे. सिंगलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. 10 फलक जाऊन पोहोचले 22-22. शेवटचे 2 बॉल 2 टू गो. यावेळेस आपण पाहतोय शफलून खेळण्याचा प्रयत्न. पार्ट्सला आदळला बॉल आणि अखेर इथे एक सिंगल जरूर मिळते. यस, लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल आली आणि 10 फलक जाऊन पोहोचलाय 23-23. शेवटचा बॉल आहे. पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल आहे. या इनिंग मधील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि इथे इनिंग नंबर 1चा खेळ कंप्लीट होतोय. आणि 10 फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचले ते म्हणजे 23. आणि येणारे आता आपण जर पाहिलं तर 36 बॉल आहेत आणि धावा बनवायचा ते 24-24. 24 धावांची आवश्यकता जरूर पाहायला मिळेल. थोडंसं लो स्कोरिंग मॅच आहे. एका बाजूला पूर्णपणे हा सामना झुकलाय असं म्हणता येणार नाही. अगदी लाईनअप जर पाहिलं बॅटिंग करत असताना साहिल आणि सनी आले. तदनंतर इथे धावा बनवण्याची सुरुवात तर केली. तदनंतर कुठल्याही बॅट्समॅनने त्यांची साथ दिली नाहीये. फक्त इथे बॉल डॉट्स घेतले. आणि जर बॉलिंग समरी आपण जर पाहिली तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तिथे विशाल असेल, रिहान, बादल, तौसीर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकली मॅरिटनुसार जी गोलंदाजी असते ना ती तुम्हाला जरूर पाहायला मिळाली. विशालने 2 षटक हाताळल्या आणि बादलने 2 षटक हाताळल्यात. कौतुक करावं लागेल. डॉट्स देखील जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तौसीरचं कौतुक करावं लागेल जिथे 3 विकेट्स आपल्या नावावरती केले आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. सर तोपर्यंत आपण जाऊया नक्कीच नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर्सला फोल्डर तिकडे आहेत. आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त 4 धावा खर्च केल्यात. ओव्हर नंबर नितेश. पहिला बॉल डॉटल आहे ही ओळख राहिली आहे. आणि मॅच मात्र जरूर फाईट होईल, टाईट होईल हे सर्वांनाच माहिती. क्रिकेट आहे. पुढचा बॉल यावेळेस गॅप मध्ये इकडे शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय चौकार. थँक्यू. क्या बात आहे. चौकार आलाय. 10 फलक अगदी ऑनर राईस तुम्हाला पाहायला मिळतो. 8. आता देखील बॅक टू बॅक दमखम दाखवलाय आणि त्याने देखील सांगितलंय राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम.
थँक्यू सो मच नगराध्यक्ष उत्तम जिघरे अर्थातच उत्तू भाऊ यांचं देखील इथे आगमन झालंय. यस वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 12 धावा धाव फलकावरती 12 ऑन बोर्ड. अजूनही मॅच बनवू शकते, जरी लो स्कोरिंग मॅच आहे तरी कमबॅक होऊ शकतो, काही होऊ शकतं, विकेट्स देखील येऊ शकतात, डॉट देखील येऊ शकतो. परंतु सध्याच्या घडीला लाजवाब बॅटिंग करतात मैदानात आतमध्ये. सबीरबाई मैदानात सातमध्ये पाहायला मिळतील. एक टॉप क्लास खेळाडू असं पैलू आहेत हो, परंतु इथे परतावा लागेल मैदानाचा बाहेर. फलंदाज होईल बाद आणि विकेटचं बटन. हॅलो थँक्यू सो हॅलो मच. चेक धावफलक आपण पाहतोय हॅलो. जरूर थांबले 12 या धावसंख्येवरती 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. रात्रीचं पर्व आणि पालघर चषक तुम्ही अनुभवतात जरूर. 2026 हे पर्व आहे. संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील ही सेकंड मॅच नंबर 2 तुम्ही अनुभवतात. आज प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकात जिथे जागा मिळेल तिथे बसले त्या स्पर्धेचा आनंद ते देखील घेतात. आणि क्रिकेट नेहमी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकाचा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कोणी असू दे, महिला वर्ग असू दे, त्यानंतर पुरुष मंडळी असू दे, लहान मुलं असू दे, ज्येष्ठ नागरिक असू दे, सर्वांचा आवडतीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे, आपण नेहमी म्हणत असतो. हो, पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. पुश करो खुश रहो, एक सिंगल इथं जरूर मिळेल. आणि सिंगलचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. त्यांना देखील माहिती आहे बुनबुनचं सागर बनता, सिंगल नाही जरूर किल्ला जिंकू शकतात, त्यांना देखील माहिती आहे. आणि तेच मैदानात आतमध्ये करतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकफुट पंच करण्याचा, परंतु ते डॉट बॉल एक डॉट बॉल यावेळेस फिल्डिंग टीमचा विनिंग पर्सेंटेज जरूर वाढवणार आहे. कारण की कोशिश करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॉल होती या 13 धावा दाफलकावरती आहेत. लो फुल टॉस गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं फिल्डिंग डायरेक्ट हिट केलाय. चांगला थ्रो तिथे केला, परंतु वेगाने तिथे बॅट्समन पोहोचले. कारण की इथे जर तुम्हाला मंजिल पाहिजे असेल, जिंकायचं असेल तर मेहनत देखील तितकी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण की असं म्हटलं जातं ना, मंजिल मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. आणि ती कोशिश करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. संघर्ष आता मोठा मेहनत 4 अक्षराची तुम्ही मैदानात केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही. ऑन स्क्रीन नगराध्यक्ष साहेब देखील तुम्हाला पाहायला मिळतात, या स्पर्धेचा आनंद घेतात. व्हाईट बॉल यस ऑन स्क्रीन जरूर चर्चा चालू आहे. आमचे नगरसेवक साहेब देखील उपस्थित आहेत, आमचे नगराध्यक्ष साहेब देखील आहेत. कारण की क्रिकेट म्हणजे तर म्हटलं तर प्रत्येकाचा आवडीचा खेळ आपण नेहमी म्हणत असतो. आणि खास करून नेहमीच या संपूर्ण पालघरला सातत्याने युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून नेहमीच साहेबांची ओळख राहिली आहे. आणि क्रिकेटवरती अत्यंत प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे साहेब आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा धोक्याची घंटा, परंतु इथे क्विक सिंगल, चिकी सिंगल इथे कंप्लीट. आणि दाफलक आपण पाहतोय जम पोहोचलाय 17 धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3चा खेळ कंप्लीट झालाय आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. कदाचित तिथून जर अजून 17 ते 20 धावा असत्या तर मॅचमध्ये मजा आली असती, परंतु लो स्कोरिंग मॅच आहे. फक्त अवघ्या 24 धावांचं लक्ष आहे. 17 धावा तर धावफलकावरती बनल्या गेल्यात. अजून फक्त 7 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या अजूनही 18 बॉल आहेत आणि 7 धाव्यांची गरज. आता चमत्कार स्मित म्हणून या मॅचला बदलू शकतो. प्रत्येक ओव्हर मेडन याच अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी करावा लागेल. त्याच मॅरिटनुसार गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 18 बॉल आणि 7 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा तर धावफलकावरती आहेत. 17 ऑन बोर्ड. संपूर्ण आज स्टँड्स देखील तुम्हाला पाहायला मिळतात, जिथे प्रत्येक खेळाडूंसाठी करताना खेळाडू कक्ष तुम्हाला तर पाहायलाच मिळतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर VIP डाईस मुख्य व्यासपीठ देखील पाहायला मिळतोय. कॉम्बॉक्स देखील वेगळा पॅनल त्यासाठी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर एवढ्या पब्लिकसाठी करताना बसण्याची व्यवस्था प्रथमच आपल्याला पाहायला मिळते. आणि तब्बल 6 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं करताना स्वरूप. थँक्यू सो मच. आता फक्त आपण जर पाहिलं तर 3 धावेची गरज मैदानात 7 मध्ये. पहिल्याच बॉलवरती मॅच ओपन केली आहे
आणि एक मॅच क्लिअर करत असताना त्यांना देखील माहिती आहे विजयाच्या उंबरठ्यावरती टीम पॅराडाईज संघ यावेळेस ब्लॉक होलचा बॉल क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र त्याचा वापर करण्यात आला. आपण नेहमी म्हणत असतो की यॉर्कर लेन डिलिव्हरी म्हणजे एक ब्रह्मास्त्र आहे जे क्रिकेटमध्ये जरूर निर्मिती त्याची करण्यात आली आहे. इथं बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बसून खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहतो जम पोहोचला 22-22. फक्त 2 धावा दूर विजयापासून बॅटिंग करत असताना टीम पॅराडाईज संघ. पुढचा बॉल स्लोवर वन आणि इथे 22च्या माध्यमातून एक सिंगल आली आणि फक्त 1 धाव दूर विजयापासून. स्कोर इज लेवल, स्कोर इज इक्वल आणि विजयाच्या उंबरठ्यावरती हा संघ पाहायला मिळतोय. लोआ फुल टॉस, बॅटची एज हलकीशी परंतु इथे थांबवलाय. जिंकण्यापासून फक्त 1 धाव दूर आहे. शेवटचा बॉल देखील आहे परंतु अजून मॅच थोडीशी वाढली आहे आणि ते विकेटचं होते बदल. फलंदाज होईल बाद, एज अँड गॉन. थँक्यू. सुभाष राठोड यांना देखील आपण पाहतात त्यांचं नुकताच आगमन झालंय ज्यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतलेले आहेत. सुभाष राठोड यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि त्यांच्या साथीनं सूरज उपाध्याय हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय जिथे फक्त 1 धाव दूर विजयापासून बॅटिंग करत असताना टीम पॅराडाईज संघ आणि गॅपमध्ये सामना फिनिश. सामना जिंकला टीम पॅराडाईज या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक. रत्नदीप वेवूर संघ चांगला खेळ आपला देखील राहिलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. थँक्यू सो मच. आपण जरूर मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. तौशीर मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. तौसीर ठरलेत मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी नगराध्यक्ष साहेब सामान्य उत्तमजी गरज साहेब त्यांना मी विनंती करेन या आपल्या शुभाचे आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांच्या शुभाचे आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. नक्कीच एका बाजूला आपण जर पाहिलं तर त्याच नावाने करताना स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. नगराध्यक्ष साहेब देखील आहेत. नक्कीच साहेबांच्या माध्यमातून एक लेजंड क्रिकेटर म्हणून साहेबांची ओळख राहिली आणि साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे आपण तौसीर यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. त्यासाठी आपण पाहिलं तर SG बॅट त्याच्या वतीने आहे एक आकर्षक ब्युटिफुल मोमेंटो ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्राईम टच याच्या माध्यमातून जरूर तुम्हाला कुपन्स जरूर पाहायला मिळतं. क्या बात आहे. दृश्य जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तौसीरसाठी जे मॅन ऑफ द मॅच. आणि येस SG यांच्या माध्यमातून आपण पाहतो SG स्पोर्ट्स बॅट त्यानंतर ब्युटिफुल ट्रॉफी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. विराटची कॅप आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट PM स्पोर्ट्स यांच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी वेगळी जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तौसीरसाठी. फक्त कमीत कमी धावा आणि 3 विकेट्स तौसीर के साथ यहाँ पर थोड़ी सी चर्चा जरूर करेंगे. तौसीर भाई क्या कहोगे, मैन ऑफ द मैच मिला है, पहली मैच और लो स्कोरिंग मैच हुआ था, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी सभी गेंदबाजों ने की है, लेकिन आखिरी तक अच्छी गेंदबाजी आपने की, 3 विकेट्स भी लिए, क्या कहोगे मैच के बारे में?
मैच लो स्कोरिंग हुआ था, तो अभी अभी यही वो रहेगा कि भाई हमारे बैट्समैन अच्छा बैटिंग करे और हम लोग मैच जीते। और ये टूर्नामेंट के बारे में क्या कहोगे? इतनी सब सुविधा सबके लिए है, सिर्फ खिलाड़ियों के लिए नहीं है, बाकी सब के लिए भी है, पब्लिक के लिए भी है, सब क्रिकेटर्स को भी है, और खास करके ये टूर्नामेंट पूरी महाराष्ट्र में प्रसिद्ध होने जा रही है। क्या कहोगे टूर्नामेंट के बारे में? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और थैंक यू समीर भाई के लिए कि हम लोग को खेलने का मौका दिए। थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तौसीरसाठी. चांगली गोलंदाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळाली. ते हे होते मॅन ऑफ द मॅच.